जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्ये केळी पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। लोणी पंचक, खर्डी, वरगव्हाण, बेडगाव, मोहरत, कुंड्यापाणी, देवगाव, बडवानी, पारगाव, चांदण्या तलाव, धानोरा आणि अडावत परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले असून शाळांच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे। गोरगरीब नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने दौरा केला। यावेळी कृषी अधिकारी दीपक साळुंके, बीडीओ अंजली बर्गे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच तलाठी उपस्थित होते। करून घेतला रिजेक्ट दाखवतंय त्यांना प्रोसिजरला अप्रूव्हल आलेलं नाही अजून। आमचा जो भाग आहे 8-15 दिवसात पोर्टलला अप्रूव्ह दाखवेल। जर वाट बघा, 15 दिवसांनी आलं तर परत त्यांना सर्वांना बोलू। पण जर केळी असेल तर म्हणाल केळी सर्वात जास्त आपल्या तालुक्यामध्ये तसं झालंय। त्यामुळे सर्व संशयाचं भूत सर्वांकडे पाहिलं जाते। आता ते दुर्दैव असं आहे की काही शेतकरी बिचारे स्वतःच्या स्वार्थासाठी जर केलं तर त्याचा त्रास असं तुमच्या हरक्यांनाही होतो आणि त्यांच्यावर आता भूत जरी कुणी होणार आहे परत तो मोठी अडचण आहे। म्हणजे पंचनामे करताना ज्यांचे रिजेक्ट आहेत ना ते फक्त यांना इंटिमेट करा। मी सांगितलंय त्यांना की तसं मारायचं। थांबा आता, तुम्ही तर पाहून नका जाऊ। यांच्या अडचणी त्या तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ना कृषी अधिकारी म्हणून। जबाबदारी तुमचीच आहे ना। मग तुम्ही कम्युनिकेशन केलं पाहिजे कृषी अधिकारी आमच्याकडे आले। पाहणी दरम्यान आमदार सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की कोणताही शेतकरी पंचनाम्याविना वंचित राहता कामा नये। नुकसान झालेल्या शेती, घरे आणि इतर मालमत्तांचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा अशा सूचना त्यांनी दिल्या। दरम्यान सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावरही आमदारांनी नाराजी व्यक्त केली। वारंवार बत्तीगुल होऊन नागरिकांचे हाल होत आहेत, ही परिस्थिती थांबवा अशी शब्दात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले। चोपडा तालुक्यात विशेषतः केळी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। आता प्रशासनाकडून तातडीची मदत आणि नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी मिलिंद सोनवणे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, चोपडा। हॅलो 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 नमस्कार बोरचे साहेब, या आमच्या 4-5 गावांना जास्त नुकसान झालं वादळाचं। त्याच्यामध्ये आपले पोल सुद्धा 40-1 पडलेले। त्या तुमच्या यांना खालच्यांना 2 टीम तुम्ही मॅनेज करून द्या आणि पोल सुद्धा तातडीने द्या। गावठाण आणि शेतीची लाईट लवकर चालू झाली पाहिजे, कारण टेम्परेचर जास्त आहे। त्या तुम्ही 40-1 तुमचा आवाज येत नाही, जरा जोरात बोला। तुम्ही कुठे गॅरेजमध्ये नाही आहेत का? हॅलो, तुमची टीम रात्रीपासून काम करते का? हा, तुम्ही पोल आणि 2 टीम द्या। ठीक आहे ठीक आहे, चल। साहेब आम्ही 7 लोकांनी विमा भरला। कशाचा विमा केळी ते रिजेक्ट झालेले सर, अजून आले नाही ते पाणीला। कृषी विमावाले त्यांनी आमच्याशी परत संपर्क केला। आम्ही परत कृषी अधिकारी ऑफिसला गेलो, त्यांनी आम्हाला ऑनलाईन हे पाठवलं। बाकीचे यावर्षी चोपडा तालुक्याची सॅटेलाईट मॅपिंगने पंचनामे केलेले आहे। तर 750 शेतकरी असे होते ज्यांच्या सॅटेलाईटने केळी सापडली नव्हती, असल्यावरती म्हणजे लागवड उशिरा झालेली। तर परत कंप्लेंट नोंदवली आहे। नोटीस आल्या तशी शेतकरी कृषी विभागाला दिलं आहे। कंपनी परत ती 750 शेतकऱ्यांची मॅपिंग करणारे सॅटेलाईट एवढ्या 8-15 दिवसात होऊन जाईल। तुम्ही लक्ष घाला, शेतकऱ्याने जर विमा काढलाय त्याला विमा भेटला पाहिजे। ज्यांनी बोगस केलंय त्यांच्याबद्दल तुम्हाला काय करायचं ते करा, पण आमचे जे रेग्युलर शेप भरत असतील
तर मग तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे. एक तर तुमच्याकडे कृषी अधिकारी हे जे खाली कृषीचे सेवक त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे ना. कृषी सेवक कोण आहे इकडे तुमचा? गोसावी साहेब. आहे, कुठे गोसावी कुठे? आपण कुठे आप्पा तुम्हाला हे माहित नाही का प्रकरण?